जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. महत्वाची बातमी. राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांचा प्रचंड मोठा विजय, तर शिंदे सेनेला पहिल्यांदाच सगळ्यात मोठा झटका. देशाच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी बातमी, शिवसैनिकांना तेवढाच आनंद देणारी सगळ्यात मोठी अपडेट. मित्रांनो, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय आले आहेत कोर्टाचे थेट आदेश ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी. महत्वाची बातमी. महागाईचा बॉम्ब, घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महाग. इराण युद्धाच्या झळा हिंदुस्थानातील स्वयंपाकघरांना बसल्याची माहिती. इराणच्या बाजूने रशिया युद्धात उतरणार, बिनशर्त शरणागती. ट्रम्प, तुमचे स्वप्न तुमच्यासोबत थडग्यात जाईल. इराणी अध्यक्ष पेजेश्कियन यांचा अमेरिकेला सज्जड इशारा. भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण करू नका, ममता बॅनर्जी यांचा राष्ट्रपती मुर्मू यांना खोचक सवाल. संथाल परिषदेच्या स्थळामध्ये केलं महत्वाची घोषणा. युद्धाचा भडका घराघरामध्ये, गृहिणी धास्तावल्या. घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग, सबसिडी नंतरही 613 रुपये महाग. HPV लसीकरणाचा आज शुभारंभ, महिला दिनाची भेट. राज्यातील 10 लाख मुलींना मिळणार याचा फायदा, लस महत्वपूर्ण असल्याची ग्वाही. आजोबांपेक्षा नातू श्रीमंत, पार्थ पवारांची 88 कोटींची संपत्ती, शरद पवारांकडे 60 कोटी रुपये मालमत्ता असल्याची महत्वाची अपडेट. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत खातेदार शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. राज्य दिवाळखोरीकडे, विरोधी पक्षांकडून सरकारवरती कठोर टीका. महाराष्ट्रात चाललंय काय? विरोधी पक्ष नेते सरकारवरती संतापले. शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी, शेतकरी संघटनांची जोरदार टीका. केवळ विकास सोसायट्यांची कर्जमाफी होणार असल्याची धक्कादायक माहिती. सर्वच बँकांचे पीक कर्ज माफ होणार, शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. संभ्रमावस्था संपुष्टामध्ये, शेतकऱ्यांना दिलासा. 2 लाखांवरील थकबाकीदारांचे काय होणार? कर्जमाफीच्या धोरणांमुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमध्ये आला प्रचंड मोठा संताप व्यक्त. शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाल्याची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जोरदार टीका. 7/12 कोरा नाहीच, सरकार फसवं असल्याची टीका. घरगुती गॅस व खाद्यतेल 60 रुपयांनी महागले, युद्धाचा जोरदार परिणाम. महागाई आणखी वाढण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार फटका. 2 लाखांच्या कर्जमाफीमुळे 50% शेतकरी कर्जमुक्त होणार. 38,125 शेतकऱ्यांच्या मानगुटीवरती 655 कोटींच्या कर्जाचा बोज असल्याची माहिती. आखाती युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प, हवाई मार्ग बंदमुळे तब्बल 2000 कोटींच्या कृषी निर्यात मालिका संकटामध्ये आल्याची माहिती. जुन्यांचे कर्जमाफ, नव्यांना परतफेड करावीच लागणार. महाराष्ट्राचे बजेट, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांचे खुशी कही गम. मोदी भ्रष्ट नेते, भाजपची उलटी गिनती झाली सुरू. केजरीवाल यांचा जंतर मंतरवरून मोदी सरकारवरती जोरदार हल्लाबोल. आदिवासींनी छळल्यास कार्यालय ताब्यात घेणार. पदयात्रेदरम्यान बच्चू कडू यांचा वन विभागाला थेट इशारा. राज्यात खळबळ. आखाती युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प, हवाई मार्ग बंदमुळे तब्बल 2000 कोटींच्या कृषी निर्यात संकटात, खजूर आयातीला मोठा फटका. खामेनी पर्वाचा अस्त झाल्यानंतर अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये खामेनींचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिका अजूनही आक्रमक झाल्याची माहिती येते आहे समोर.
शेतकऱ्यांनी एकजुटीने आव्हानांना सामोरं जावे. भरत महाराज यांचं आव्हान शेतकरी अतिशय महत्वाचं असल्याचं त्यांनी केलं विधान. भारतात अब्जाधीशांच्या संख्येत प्रचंड वाढ, आकडा 308 वर पोहोचला. आशियात मुकेश अंबानी अव्वल स्थानी कायम, गौतम अदानी दुसरे. अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित अंतिम अहवालाची प्रतीक्षा, अहवाल आल्यानंतरच बोलता येईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची थेट प्रतिक्रिया. बँक कोणतीही असो 2 लाखांचे कर्ज माफ होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आव्हान, नियमित कर्ज भरणाऱ्यास बोनस. महाराष्ट्राचे प्रेम हीच माझी सर्वाधिक ऊर्जा, शरद पवार यांची स्पष्टोक्ती. राज्यातील तमाम जनतेला उद्देशून लिहिलं भावनिक पत्र. जगाची चिंता मिटली, ट्रम्प यांनी अयातुल्लाह अली खामेनी यांचा मुलगा मुज्तबा यांना त्यांचा उत्तराधिकारी मानण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती येते आहे समोर.